त्यांचं मोठं एक मोठं सैन्य बसलोच होतं नानासाहेबांच्या बरोबर. ते जर का आलं तर आपली मोठी पंचायत होईल. आपल्याला पाठीमागची जी आहे आपली बाजू ती मराठ्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे तिथून जर का कोणी आलं तर आपली मोठी पंचायत होईल. पण तो हालचाल करत नव्हता. तो काही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हता. भाऊही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हते. पण शेवटी एक मन चंचल असतं की आता मात्र आपल्याला जायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. 13 तारीख उजाडली जानेवारीची 1761 मधली 13 जानेवारी उजाडली. पौष शुद्ध सप्तमी होती त्या दिवशी. आणि त्या दिवशी भाऊसाहेबांनी आपल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि ते म्हणाले काय करायचं. ते म्हणाले मी सल्ला आता घेणार आहे तो एका मोठ्या माणसाचाच घेणार आहे. इब्राहिम खान गार्द्यांचा मी सल्ला घेतो. इब्राहिम खान तोफखान्यावर असला तरी तो फ्रेंचांच्याकडे तयार झालेला होता. तो म्हणाले व्यूह रचना कशी करायची, आपल्याला फोडून जायचं, एक बाजू मारून जायचं यांची कुठलीच. आणि मग एकदा का आपण दिल्ली आणि अब्दालीच्या मध्ये गेलो की आपल्याला मग कुठेही जाता येईल. असं म्हणून या इब्राहिम खान गार्द्याने एक सल्ला दिला. एक युरोपियन लढाईची पद्धत त्यांनी सांगितली. त्याला गोल करण्याचं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला या तोफा एकदा मारल्या सगळ्या, त्याच्या पाठोपाठ यांचे कडवे लोक जे असतील लढणारे यांच्या हातात बंदूक आहे. त्याच्यानंतर मध्ये जी असेल ती मध्ये हुजरात असेल. त्या हुजरातीच्या पाठोपाठ बुनगे असतील आणि त्या बुनग्यांच्या पाठोपाठ परत सडी फौज असेल. तोफा चारी बाजूला असतील. अशी ते करत हे सगळं फिरवत फिरवत लोकांनी लढत लढत तिथं जायचं. अशी एक ती परिस्थिती होती. तो म्हणाला निजामुल मुल्काने गोल केला होता बघा, तुम्हाला आठवत आहे का उदगीरला. आपण तो फोडला कारण मराठी पाठीमागनं गेले. त्या गोलाच्या पाठीमागनं जाऊन मराठ्यांनी हल्ले केले आणि जिथं कमकुवत होता तिथं जाऊन त्यांनी तो गोल फोडून काढलेला होता. पण इथं बघा कसं असतं, एक गोल त्यांनी तिकडं फोडला आणि स्वतः आता गोल करत मराठी निघालेले होते. हा गोल अब्दालीने फोडून टाकला. नंतर अर्थात त्याला फोडता नीट आलेला नव्हता. शेवटी विश्वासराव पडला की नंतर तो फुटला. परंतु ते ठरलेलं होतं असं कोण कोण कुठं कुठं असेल त्यावेळेस. आपल्याकडे जे सगळे सरदार होते ना त्यांची खूप मोठी यादी आहे. त्याच्यात कोण कोण होतं सांगू का. त्याच्यात सदाशिवराव भाऊ विश्वासराव तर होतेच. शमशेर बहादर होता, बाजीरावाचा मुलगा होता तिथं, मस्तानीचा मुलगा होता. यशवंतराव पवार हे तिथं होते. सटवोजी जाधव हे तिथं होते. सोनजी भापकर हे तिथं होते. तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, अंताजी माणकेश्वर, बाजीहरी सुपेकर, खंडेराव नाईक निंबाळकर, संताजी वाघ, दादाजी दरेकर, शहाजी झांबरे, कदम शितोळे, धायवर ढमडेरे, काकडे पवार, कडू, शिंदे, हरफळे, कामते. आणि मला असं वाटतंय की इथं बसलेल्या प्रत्येकाचा कोणतरी एक पूर्वज तरी तिथं नक्की होता. आणि ही सगळी मंडळी निघाली. आता दुसऱ्या दिवशी म्हणाले आपण तयारी करायला सुरुवात करायची. आदल्या दिवशी जे काही होतं धान्य ते धान्य आणि सगळं जे काही वाटून टाकलं त्यांनी. गुळ खोबरं होतं फक्त राहिलेलं, बाकी काही राहिलेलं नव्हतं. ते गुळ खोबरं खाऊन मंडळी झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठली. प्रातर्विधी लोकांनी केले. काही लोकांनी पूजा आटोपल्या आणि काही लोकांनी नंतर पूजा बिजा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर काही लोकांनी खरं आंघोळ करून बसलो होतो. आणि काही कुठं पाणी मिळालं मला माहीत नाही तिथं, पण आंघोळी बिंगोळी वगैरे सगळं करून बसलो. आणि अब्दालीला पत्ताच नव्हता मराठी दुसऱ्या दिवशी हल्ला करणार आहे त्याचा. आदल्या दिवशी मराठ्यांच्या गोटात ह्या गोष्टी धरलेल्या त्याच्या हेरांनी त्यांना सांगितल्या होत्या की नाही कळायला मार्गच नव्हता काही. पण एक गोष्ट होती की आदल्या दिवशी कहीला गेलेले लोक परत आलेले नव्हते. काबाडे ते मारले गेले की काय, किंवा काबाड्यानं जर का उद्या जायचं ह्याचा पत्ता असला आणि ते लोक जर का अब्दालीच्या हातात जिवंत सापडले तर अब्दालीनं मारून त्यांच्याकडनं माहिती काढून घेतली असती. पण अब्दालीला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी मराठा जसे जमवाजमव करायला लागले त्यांनी ज्यावेळेला लोक सांगत आले त्यावेळेला अब्दालीनं दुर्बिणीतनं सगळं पाहिलं. त्याला दिसलं. मग तो म्हणाला त्याला दिसत होतं कोण कुठं उभं आहे, काय आहे, कोणाचा रिसाला कुठे आहे, कोणाचं बाकी हुजरात कुठे आहे, हे सगळं त्याला दिसत असताना त्यांनी पाहिलं की इब्राहिम खान गार्दे हे यमुनेच्या बाजूला आहे. आग्नेयच्या बाजूला इब्राहिम खान गार्दे, त्यांचा तोफखाना सगळा लागलेला आहे. त्यांच्या पाठोपाठ हे सगळे बंदूकचे त्यांचे उभे आहेत. त्यांना त्यांच्याबरोबर पाठीमागं सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे बसलेले आहेत, हत्तीवर बसलेले लोक आहेत. या बाजूला मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर जनकोजी शिंदे, त्यांच्या पाठीमागं यशवंतराव पवार, त्याच्या पाठीमागं इतर लोकांच्या फौजा, असं सगळं ते लागलेलं आहे. अब्दालीनं त्याची व्यूहरचना ठरवली. एक शहापसंत खानाला त्यांनी ठेवलेलाच होता. पण त्यांनी या दोघांच्या पुढं म्हणजे इब्राहिम खान गार्द्याच्या समोरच्या बाजूला त्यानं त्याच्याकडचे जे तगडे लोक होते त्यातलं एकाचं नाव होतं बरखुरदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं अमीर बेग.
एक उझबेकिस्तानमधला होता आणि एक खरासानचा होता. त्याच्यानंतर की मध्ये लोक लावलेले होते त्यांनी. ते शहापसन खान अर्थात तिकडे गेलेला होता, पण हाफिज रहमत खान, दुंदे खान हे सगळे मंडळीमध्ये होते. अहमद खान बंगश आणि त्याच्यानंतर आलेले मग पुढं छावणी होती, बरोबर होळकरांची छावणीच्या समोर नजीब खान रोहिल्याची छावणी होती. त्याच्या पाठोपाठ शुजाउद्दौला होता, त्याच्या पाठोपाठ अब्दाली बसलेलाच होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दालीनं एक 5,000 गुलामांची, त्याच्या कझलबाज ज्यांना म्हणतात, म्हणजे लाल तुर्की टोपी घातलेले किझिलबाज, त्याचे अत्यंत क्रूर असे गुलाम होते, त्यांची एक रिझर्व्ह फोर्स म्हणून त्यांनी पाठीमागं ठेवलेलं होतं. मराठ्यांच्याकडे रिझर्व्ह फोर्स ठेवायची वेळच नव्हती त्यांच्याकडं. सगळे गोलाब जे काय होते ते सगळे त्यांचे लोक त्या गोलमध्ये होते. आणि त्याच्यानंतर अर्थात बाकीचे सगळे मुसे खान, दलेर खान वगैरे सगळे लोक होते, त्यांचे पहारे होते. आताही खान होता तिथं पलीकडे. या सगळ्यांची एकदा व्यूहरचना ही सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी या युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांनी तुफान तोफांचा मारा केला. इब्राहिम खान घराण्यांच्या तोफा कडाडल्या आणि त्या अब्दालीच्या गोटात तिथेही हालचाल सुरू झाली. काही रोहिले त्याच्यात पडले. ही पहिली त्यांची फ्लँक पडली हे बघताना अब्दालीच्याही तोफा वाजत होते. एक चित्र आहे बरं काय, एक ब्रिटिश म्युझियममध्ये अब्दाली दिसतोय घोड्यावर बसलेला सगळा, त्याच्यावर तोफा कशा लावलेल्या आहेत, त्याच्यानंतर मराठीचे तोफा कशा आहेत याचं एक उत्तम चित्र इंग्लंडमध्ये आहे. ते नेटवर सुद्धा आहे, ज्यांना बघायचं असेल त्यांना नेटवर ते चित्र बघता येईल. परंतु या तोफा कडाडल्याच्या नंतर आणि पहिली फ्लँक उडल्याच्या नंतर आपल्याकडं गॉल म्हणजे काय ह्याची कल्पनाच इतर लोकांना नसल्या कारणानं दमाजी गायकवाड आणि विठ्ठल शिवदेव या सगळ्यांच्या टोळ्या पुढे गेल्या, एकदम निघून गेल्यावर का पुढे. आता ते पुढे निघून गेल्यावर पाठीमागनं तोफा तरी कुठं टाकणार हो या सगळ्यात. घोल म्हणजे सगळं सारखंच जायचं, लोकांनी मधलीच फ्लँक सोडून पुढं जायचं असा प्रकारच नव्हता त्याच्यात. पण गोल म्हणजे नक्की काय याची कल्पनासुद्धा दिलेली नव्हती आधी. काय करायचं आहे, कुणाची जबाबदारी कशी आहे, काय त्यांनी करायला पाहिजे हे काही नीट न सांगितल्याच्यामुळे मंडळी पुढं गेली, सपाटून मार खाऊन परत आली. सगळं हे चाललेलं होतं. ही सगळी जी लढाई आहे ना, ही सगळी लढाई 11 वाजेपर्यंत जोरदार झाली. गिरचे भरपूर पडले. आताई खान आणखी याचा जो शहावली खान म्हणून जो होता त्याचा वजीर होता या अब्दालीचा, त्यानं डाव्या बाजूने हल्ला एक मोठा चढवला रोहिल्यांचा, पण तो परतून लावला. शिंदे आणि या सगळ्या लोकांनी इतका जोरदार मारला, त्याच्यात आताई खान मारला गेला आणि ही मंडळी सगळी परत आली. ह्याही गोष्टी होत आहेत, पडतायत तिकडं, इथं रोहिले पडतायत. मराठे फार पडल्याची नोंद नाही आहे तोपर्यंत, पण रोहिल्यांचं नुकसान हे जास्ती व्हायला लागलेलं. ही लढाई दुपारपर्यंतची होती. ती दुपारपर्यंत मराठ्यांच्या हातातली लढाई होती. अब्दालीनं पाठीमागचा जो जनाना होता ना, तो हलवायची व्यवस्था केलेली होती. तो म्हणाला आमचा जनाना आता आधी हलवून टाका, आपण जाऊ त्याच्या वाटेवर जाऊ. रोहिल्यांचं धैर्य खचायला लागलेलं होतं आणि मराठ्यांना चेव चढलेला होता त्यावेळेला, की मराठ्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल की रोहिले तिथं मार खायला लागलेत म्हणून. पण अब्दालीनं ते कळून देत नव्हतं, अब्दाली काही कोणाला. आणि अशा वेळेला दुपारी 2 वाजता एक गोळी आली आणि हत्तीवर बसलेल्या ते विश्वासरावला लागले आणि विश्वासराव पडला. एक मोठा अपशकून झाला तिथं. मराठ्यांना कळलं विश्वासराव पडलाय. आता राऊ प्रधान असं ज्याला म्हटलेलं आहे पत्रात, तो 18 वर्षाचा विश्वासराव तिथं पडला आहे. पाहिल्याच्या नंतर मराठी सैन्यात खळबळ उडाली. बुनग्यांनी आधी पळ काढायला सुरुवात केली. अनेक लोक हळूहळू पळायला लागले. मोठमोठे सरदार तिथं पळायला लागले. भाऊला कळेल ना काय चाललंय ते. भाऊ म्हणाला काय चाललं. तिथं काही लोक विश्वासरावाच्या मुडद्याला घेऊन बसले तिथं हात. ठीक आहे, पाठीत कोण बसलं होतं तेही सांगतो. एक त्यांचा वकील होता बापू महादेव हिंगणे. बापूजी हिंगणे हे त्या त्या खवाशीत बसलेले होते, धरून बसलेले होते. आणि शेवटी भाऊने सांगितलं, भाऊची हुजरात आली लढायला. भाऊची ज्यावेळेला हुजरात आली आणि कापाकापी जोरात सुरू झाली, भाऊ ओरडायला लागला, अरे पळताय कुठं. काही लोक म्हणायला लागले जे पळालेले आहेत त्यांनाच आणायला आम्ही चाललेलो होतो. आणि ते त्याने गेले ते गेलेच, ते आलेच नाहीत परत कोणी सगळे. काही लोक तर मराठ्यांच्याकडं कधी पळ काढायचा ह्याच विचारात होते. तुम्ही जर का नीट वाचलं तर कळेल. मी नावं काही सांगत नाही सगळे. आपल्याकडे काही सुद्धा लोकात आतल्या बाजूला गट असतात तशी गटबाजी भरपूर होती तिथं. त्यामुळे हा जो पळ काढायला सुरुवात झाल्याच्या नंतर हा पळ थांबलाच नाही. आणि त्या सगळ्या गोंधळात हाणा मारा करत भाऊच्या तोंडाला फेस आलेला होता सगळा. आणि त्या किझलबाजांची फौज आली. आता ते 5,000 जे रिझर्व्ह फोर्स होते, फ्रेश लोक होते, त्याच्यातनं सकाळपासून लढाई न केलेले लोक होते.
ते लोक अब्दालीनं बाहेर काढले सगळे. आणि अब्दालीनं बाहेर काढल्याच्या नंतर त्यांनी भाऊची हुजरात कापून टाकली. किती राहिले असतील त्यांनी आकडा दिला आहे तो सांगू कितीशी लोक? 50-60 हजार लढणारे लोक होते ना. शेवटचा आकडा आहे भाऊची हुजरात आणि सगळे लोक धरून 1000 लोक राहिलेले होते तिथे. 5000चा हमला आला आणि त्याच्यात लोक कापले गेले. भाऊ कुठे गेला हे कळलं नाही. आणि स्मशान शांतता तिथं पसरली. त्या सगळ्याच्या जल्लोष सुरू झाला या पठाणांच्या कॅम्पमध्ये. त्याच्यात विश्वासरावाचा हत्ती आणला लोकांनी तिथं. आणि विश्वासरावाचा त्याचं जे प्रेत होतं ते प्रेत काढून तिथं त्या लोकांनी ठेवलं. आणि अफगाण लोक हळहळले. अफगाण लोक अशासाठी हळहळले की इतका देखणा असा हा माणूस या लढाईत केलेला आहे. त्यातले काही लोक म्हणाले आपण तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्याचं ते प्रेत आहे त्याच्यात पेंढा भरतो आणि ते घेऊन जातो तिकडून मिरवायला घेऊन जातो अफगाणिस्तानमध्ये. अब्दालीनं ते करून दिलं नाही. याला एक माणूस कारणीभूत होता, त्यात तो आहे शुजाउद्दौला. शुजाउद्दौला आणि नजीब खान रोहिला यांचं पटत नव्हतं. शुजाउद्दौलाला वजिरी पाहिजे होती, मीर बक्षीगिरी पाहिजे होती. आणि ह्याला बक्षी व्हायचं होतं, मीर बक्षी व्हायचं होतं. ते सगळे दोघं आसपासनं भांडत होते सर. त्यातला एक सुन्नी होता, एक शिया होता. ही तर भांडणं होतीच परत त्यांची चाललेली. परंतु या शुजाउद्दौल्याच्याकडे जे गोसाव्यांची फौज होती त्याच्यातला अनुपगीर गोसावी पुढे आला. आणि अनुपगीर गोसाव्यांनी शुजाला सांगून, शुजाच्या करवी अब्दालीला सांगून त्यांनी ते प्रेत जे होतं विश्वासरावांचं, ते विश्वासरावांचं प्रेत परत नेलं. आणि तिथं जे काही लोक उरलेले होते त्यांच्याकडनं अंत्यविधी करवला, व्यवस्थित अंत्यविधी केला. काळोख पडला. अशा वेळेला अब्दालीचे लोक, दिवस लहान असतो बघा त्यावेळेला, तुम्ही पानिपतला ज्यावेळेला जाल त्यावेळेला बघा 14 तारखेला सकाळी 7 वाजता तिथं सूर्योदय होतो आणि 5:25 सूर्यास्त होतो. हे सूर्यास्त व्हायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला अब्दालीच्या लोकांनी अब्दालीकडे जाऊन सांगितलं तुम्ही आम्हाला कत्तल करायला परवानगी द्या. अब्दाली नको म्हणत असताना ते म्हणाले नाही, कुंजपुऱ्याला या लोकांनी कत्तल केलेली आहे, आम्हाला त्याचा बदला घ्यायचा आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. शेवटी अब्दालीनं परवानगी दिली आणि भूतपूर्व कत्तल उडाली. रणांगणावर जेवढे लोक पडले नसतील तेवढे या कत्तलीत गेले. एक उदाहरण म्हणून सांगतो मी, 2-3 उदाहरणं देतो. अब्दालीचे लोक पानिपत गावात आले आणि गावातल्या प्रत्येक घरातला पुरुष माणूस होता त्याला त्यांनी बाहेर काढले. बरेच मराठी होते, मराठ्यांच्यात उभं राहायचं देखील त्राण राहिलेलं नव्हतं. त्यांना सगळ्यांना उभं केलं तिथं. त्यांच्या हातावर चणे ठेवले. एक भिस्ती आला, त्या भिस्त्याने त्यांच्याकडनं पाणी थोडं थोडं फिरवलं. आणि त्याच्यानंतर खेळ लोकांचा चालला होता की मुंडकी कोण किती उडवते, तलवारीनं मुंडकी उडवत गेले सगळ्यांची तडातड कर. या मुंडक्यांचे मिनार रचले गेले. ही तर पद्धतच होती. ते मुंडक्यांचे मिनार रचणे ही तर फार मोठी पद्धत होती. ही अशी कत्तल उडाली. नाना फडणवीस आणि अनेक लोक पळाले. पार्वतीबाई एका हत्तीवर होती. पार्वतीबाईची जबाबदारी काही लोकांना देण्यात आलेली होती, पण त्या हत्तीवरनं उतरल्याच्या नंतर त्या कुठंच पळत होते. शेवटी जानू भिंताडे नावाच्या एका माणसाने त्यांना इथं अभूतपूर्व पळापळ झाली. 20,000 लोक कैद झाले आणि या कैदेत जास्ती बायकाच होत्या. या सगळ्यांना गुलाम म्हणून अब्दाली विकत गेला. ते जाताना तो परत ज्यावेळेला गेला त्यावेळेला सगळ्यांना वाटेत विकत गेला. आणि काही लोक आपले तिथे अफगाणिस्तानमध्येही होते. तिथले लोक इथं यायचे जे म्हणतात की पूर्वज त्यांचे होते ते सगळे मराठी पूर्वज होते लोकांचे. नाना फडणवीस त्याच्या वृत्तांतात लिहून ठेवले की पळालो मी. नानाची आई कुठे गेली शेवटपर्यंत कळलं. नानाने फार प्रयत्न केले त्या आईला शोधायचे, पण नाना फडणवीसांची आई काही मिळाली नाही. नाना फडणवीसांनी लिहून ठेवले की मी जात असताना ऊसाच्या शेतात लपलेलो होतो. तिकडून काही चाललेले होते, काही बलूच जमीदार लोक चाललेले होते, काही अफगाण तिथे होते. मला पाहिल्याच्यानंतर लोकांनी मला बाहेर खेचला आणि एक जण तलवारीत काढायला लागला. तेव्हा दुसरा माणूस म्हणाला अरे ह्याच्यात काय तू मारून मिळवणार आहेस, हे पाप्याचं पितर आहे तिकडं, म्हणून सोडला. म्हणाला मी वाचलो होतो सगळ्या. म्हणाला दरवेळेला ये लोक येत झडती घेत तिथं झाडाझडती घेत आणि बरोबर की 2-4 लोक तोडत असत. ही सगळी मंडळी सूरजमल आणि सूरजमलची बायको होती अनसूया. त्या अनसूयाच्या आश्रयाला आले असे भरतपूर दिगला आले विशेष. तिथं त्या बाईंनी त्यांना मदत केली, लोकांना पैसे दिले, घोंगड्या पुरवल्या, कापड जेवायला तिनं घातलं. तिथं दक्षिणेत कसं जायचं आहे मार्ग. दक्षिणेत म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपले लोक पळून दिल्लीत आले, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, त्यावेळेला दिल्लीतल्या लोकांनी मराठ्यांना लुटायला सुरुवात केली. आपले 7-8 लाख रुपये तिथं राहिले होते नारोशंकरने जमा करून ठेवलेले. ते पैसे मात्र या लोकांच्या हातात गेले. आपले लोक खाली पळून निघाले. त्याच्यात नारोशंकर वगैरे वाचले. अंताजी माणकेश्वर
हा पळत येत असताना वाटेत तो एका बलूच जमीनदाराच्या हातात सापडल्यावर काठ्याने बडवून मारले. किती प्रकारचे हाल झाले कळायला काही मार्ग नाही. किती लोक आपले पडले याची मोजतात नाही. नानासाहेबाच्याकडे ज्यावेळेला एक पत्र आलं, त्या पत्रात त्यांनी लिहिले की 2 मोती गळाले, त्याकडे 27 मोहरा गळाल्या आणि खुर्दा किती गेला याचा पत्ताच लागलेला नाही. तिथं सगळे मिळून अंदाजानं आपण लाख वगैरे म्हणतो तरी पण 70,000 लोक आपले पडले तिथं. या सगळ्या मारामारी कत्तल चाललेली होती. त्याचा एकूण व्याप्ती ही जवळजवळ 25 ते 30 मैलापर्यंत व्याप्ती होती. मोठी कत्तल झाली ती. नंतर काळात लोक लुटले गेले. त्याच्यानंतर अब्दाली जो होता, त्या अब्दालीनं तिथं गावात तिथे एक दर्गा आहे, अजूनही आहे. त्यावेळपासनं तो काळ्या दगडाचा दर्गा आहे, गळगळीत दगड आहे त्याचा केलेला. त्या दगडावर सोन्याचा कस बघता येतो असं लोकांचं म्हणणं आहे. तिथं बू अली कलंदर या माणसाचा तो दर्गा आहे. अब्दालीनं वेश परिधान केला, अब्दालीनं दागिने चढवले अंगावर आणि तो त्या बू अली कलंदरच्या दर्ग्यात गेला. काबुली बाग ही त्यावेळेला होती ती बागही अजून तिथं आहे. तो इब्राहिम खान लोधी पडलेला होता पहिल्या लढाईत बाबराच्या बरोबर, त्याची कबर तिथं आहे. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अब्दाली दिल्लीत आला. आता गंमत आहे सगळे. मला जी सांगायची, जे शेकटकर साहेबांनी जे सांगितलं, अनेक जणांनी आजवर सांगतोय की आपल्याला नामुष्की का नाही, त्याचं एक अब्दालीचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. अब्दालीला कोणी पैसे देत नव्हतं. त्यांनी जाटाकडं पैसे मागितले, सूरजमलाकडं. अब्दाली म्हणाला, तुम्ही बादशाह व्हा, मग मी तुम्हाला पैसे देतो, तोपर्यंत मी काही देत नाही. जयपूरमध्ये बसलेले माधवसिंग वगैरे सगळे लोक आहेत ना, ते सगळे आखडून बसलेले आहेत. ते काही करायला, ते मराठ्यांना नाही, त्यांना मराठीही नको होती, त्यांना अफगाण लोकही नको होते, राजपूत सगळे लोक. तेही पैसे द्यायला तयार नव्हते. अब्दालीच्या लक्षात ही गोष्ट आली, इथं आल्यानंतर पैशाची टंचाई होणार आहे सगळ्यात. अब्दालीनं ज्या काही गोष्टी केल्या, मराठ्यांनी जी काही पत्र लिहिली, त्यांनी त्या जयपूरला जे काही पत्र पाठवलं, त्या पत्रातले मी तुम्हाला एक 2-3 वाक्य सांगतो, ते का म्हणजे कळून येईल काय. अब्दालीनं असं लिहिलेलं आहे की मराठी लढले, वीरश्री त्यावेळेला इतकी होती त्या मैदानावर की रुस्तुम आणि इस्फंदियार हे सुद्धा वीर स्तिमित झाले असते, इतकी वीरश्री मराठ्यांनी दाखवली होती. असं युद्ध झालं नाही म्हणाला कधी त्याच्या आयुष्यात. असं युद्ध आणि खरंच आहे ते कळी कुठवणं. 70,000 आपली आणि अब्दालीचे 30,000 लोक पडलेच की. असे मिळून तो हिशोब 1 लाखाचा आहे. 30,000 लोक अब्दालीचे पडले. मराठींनी अब्दालीची ताकद खेचून घेतली. बाकीचे काही सैनिक राहिले असतील ते नजीब खान रोहिणीचे असतील, इतर काही पठाण असतील, आणि बाकीची इकडची फौज होती, शुजाउद्दौलाची छोटीशी फौज होती त्यांच्याकडे. त्यामुळं अफगाणांची ताकद मराठ्यांनी हिरावून घेतली, मराठ्यांची ताकद अफगाण लोकांनी हिरावून घेतली. मराठ्यांची एक वाताहत झाली. पण एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगतोय ती बघा काय. 1752 जे मराठे प्रोटेक्टर होते, संरक्षक होते मुघल इंडियाचे, आणि म्हणून आपण लढायला गेलो होतो. त्या लढाईला नजीब खान रोहिल्याने एक हिंदू मुसलमानाचं रूप दिलेलं होतं, जिहाद म्हणून तो सांगत होता. मराठ्यांच्याकडनं असला प्रकारच नाही. मराठे मातृभूमीच्या रक्षणाच्यासाठी आक्रमकांच्या विरुद्ध लढायला तिथं गेलेले, पहिल्यापासून गेलेले. मराठे ज्या वेळेला, म्हणून अब्दाली ज्या वेळेला दिल्लीत आला त्यावेळेला अब्दालीने 1-2-4 गोष्टी केल्या आणि त्याच महत्त्वाच्या आहेत सगळ्या. अब्दालीने मराठ्यांनी आदल्या वर्षी जो बादशाह म्हणून बसवलेला होता अली गोहर, तर या अली गोहरला बादशाह म्हणून त्यांनी जाहीर करून टाकला. अली गोहर स्वतः नव्हताच बरं का तिथं. ही लढाई झाली 14 जानेवारी 1761ला. त्या अली गोहर पटण्याच्या इंग्रजांशी लढत होता. दुसऱ्या दिवशी 15 तारखेला त्याचा पराभव झाला आणि अली गोहरला इंग्रजांनी पकडून दिलं. अजून एक गोष्ट सांगतो, 16 जानेवारीला फ्रेंचांवर हल्ला केला पाँडिचेरीच्या, आणि इंग्रजांनी हल्ला करून फ्रेंचांनी पाँडिचेरी सगळे ताब्यात घेतली. या पुढच्या 2-4 दिवसात घडलेल्या या सगळ्या घटना आहेत की इंग्रजांचे डंके कसे वाजायला लागलेले होते, त्याचीही सगळी उदाहरणं आहेत. मराठ्यांची ताकद कमी झाली, ह्याच्यातच इंग्रजांचा सगळा मोठा फायदा झालेला आहे त्यासमोर. परंतु अब्दाली दिल्लीत आल्यावर त्यांनी अली गोहरला बादशाह म्हणून जाहीर केलं. दुसरी गोष्ट त्यांनी केली की वजीर म्हणून शुजाउद्दौलाला जाहीर केलं. शुजाउद्दौला अयोध्येचा जो नवाब आहे, जो शिया आहे, हा शुजाउद्दौला हा दारूत कायम धुत्ता असे. तिथं काय चालले काय नाही त्यांनी लिहिलंच आहे की तो जागा ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो बायकांना घेऊन दारू पीत बसलेला असतो तिथं, असं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. परंतु शुजाउद्दौलाला त्यांनी वजीर केला. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी मराठ्यांना
मुघल इंडियाचे संरक्षक म्हणून कायम केलं. ही फार महत्त्वाची गोष्ट. तुम्ही बघा काय सांगतोय मी ते. मराठ्यांचा पराभव झाला पानिपतवर, तो ज्या अब्दालीकडनं झाला तो अहमदशाह अब्दाली दिल्लीत आल्यानंतर मराठ्यांना लिहितोय, नानासाहेबाला पत्र पाठवतोय. नानासाहेबांच्या पत्रात अब्दालीनं हे लिहिलेलं आहे की तुम्हाला तो आम्ही दिल्लीचे संरक्षक म्हणून आम्ही कायम करतोय, तुम्ही सांभाळा. अब्दालीचं आणि मराठ्यांचं वैर, काय वैर असणार? कारणच नव्हतं मुळात. सैन्य समोरासमोर टाकलेली, पण आम्ही संरक्षण जबाबदारी घेतलेली हे देखील अब्दालीला माहिती. हे काही हिंदू म्हणून अब्दालीशी लढत नव्हते, ते जरी मुसलमान म्हणून लढत ह्या नजीब खान रोहिल यांनी उठवलेलं असलं तरी, पण मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून कायम करणे इथंच मराठ्यांना नामुष्की नाही आहे. काही मुळीच नामुष्की नाही आहे. त्याचं कारण एक सैन्य आपलं हे नानासाहेबाबरोबर होतं, एक सैन्य पुण्यात होतं आणि एक सैन्य दक्षिणेत होतं. ही जी ताकद आहे आपली, ही ताकद या तिन्ही सैन्यात येते. मी मगाशी या इब्राहिम खानाचं सांगितलं, तिथं काही करुण प्रसंग घडले. तो काय हा बरखुरदार खानाचं मी उदाहरण मगाशी दिलं. या बरखुरदार खान हा स्वभावानं चांगला होता. या बरखुरदार खानाने त्याच्याकडे जनकोजी शिंदे जखमी अवस्थेत लोकांनी आणून सोपवला. बरखुरदार खान म्हणाला जनकोजीला की मी सोडतो तुम्हाला, औषधोपचारसुद्धा करतो आणि तुम्हाला मी सोडून देईन ते. हे सगळं नजीब खान रोहिलेल्या लोकांनी जाऊन सांगितलं की या बरखुरदार खानाच्याकडं काही लोक मराठ्यांचे जिवंत आहेत तिकडं आणि तो त्यांना सांभाळून जा म्हणून सांग. आणि ज्यावेळेला अब्दालीनं काही लोक पाठवायचं ठरवलं की बरखुरदार खानाच्या पोटात की ही मंडळी मराठा मंडळी आहेत का खरं, ती जर का सापडली असती तर त्यांच्या बरखुरदार खानाला मारलंही असतं. परंतु हे बरखुरदार खानाला ज्यावेळेला कळलं की आपलं ते सगळे झडती घ्यायला लोक पाठवलेत अब्दालीनं, तेव्हा त्यांनी या सगळ्या मराठा जी त्याच्या हातात आलेले होते मराठी मंडळी, त्या सगळ्यांना ठार मारा आणि त्यांची प्रेतं पुरून टाका म्हणून सांगितलं. त्यामुळे ही मंडळी येऊन जनकोजी बिनकोजी वगैरे सगळ्यांच्याकडं यांनी पहिल्यांदा म्हणजे अब्दालीचे लोक येऊन पोचण्याच्या आधीच बरखुरदार खानाच्या लोकांनी त्यांना ठार मारलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत सापडले लोकांच्या. इब्राहिम खान गार्द्याने आधी ज्यावेळेला भेट दिली त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही. हे दोघांनी इमान दोघांचं टिकवलेलं होतं. सदाशिवराव भाऊनंही टिकवलं आणि इब्राहिम खान गार्द्यांनी टिकवलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत अवस्थेत, जखमी अवस्थेत अफगाणांच्या अवस्थेत त्यांच्या हातात सापडले. काय केलं असेल ते? त्यांच्या जखमांवर तिथं लिहिलेलं आहे, त्यांच्या जखमांवर मीठ चोळून वितळवून मारले असं लिहिलेलं आहे तिथे. एक एक अघोरी उपचार हे सगळे केलेले आहेत. तुम्हाला आत्ता सांगतो, इथं इब्राहिम खान गार्दी यांचे वंशज बसलेले आहेत. त्यांना इथं या उर्स बिरसाच्या इथं पेशव्यांनी जमिनीनंतर लावून दिलेले आहेत उत्पन्न. वाऱ्यावर नाही सोडलं त्यांनी कोणाला. अजून एक गोष्ट सांगतो त्याच्यात. नानासाहेब पेशवा बसलेला होता. नानासाहेब पुण्याला आला. नानासाहेबांनी एक पत्रही भाऊला लिहिलेलं होतं. ते पत्र अर्थात पानिपतचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी लिहिलं, पण नानासाहेबाला पत्ता नव्हता पराभव झाला. त्याच्यात त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात तो काय म्हणतोय माहिती आहे का? त्याला कळलेलं असावं नानासाहेबांना कधी काही, पण त्याने त्या पत्रात जर का भाऊसाहेब लढाईत पडले तर पुढं काय काय करायचं हे त्या पत्रात लिहिलेलं आहे. काही काही बारीक सारीक गोष्टी आहेत. अनेक पत्र आहेत मिळालेली त्याच्यात. या अब्दालीची पत्र आहेत. ह्या सगळ्या पत्रातनं आपल्याला काय, कुणाचं मन काय, वाक्यच त्यांचे सगळे ते आपल्याला कळत जातं सगळं. नानासाहेब जो होता, नानासाहेबाला कळल्याच्या नंतर नानासाहेब हादरला सगळं. एक म्हणजे त्याचा सदाशिवराव भाऊवर भयंकर जीव होता. नानासाहेबाच्या नंतर त्याचे जे दोन भाऊ होते, बाजीरावाचे दोन पुत्र रामचंद्र आणि जनार्दन, हे दोघं गेलेले होते. त्याला राघोबा राहिलेला होता. नानासाहेबाचं वय 40 वर्षाचं, नजीब खान रोहिलेचं वय तेवढंच. राघोबा दादा 26 वर्षाचा होता त्यावेळेला. अब्दाली 36 होता, 37 होता आणि हा 30-31 होता. हे सगळे जे पाहिलं तर जवळजवळ सगळे गोविंदपंत बुंदेला सोडलं तर बाकी तरणे जवान लोक आहेत. नानाला तर इतका गोंधळ झाला नानासाहेब पेशव्याकडं की भाऊ विना दौलत व्यर्थ आहे, भाऊ विना दुनिया व्यर्थ आहे असं म्हणत 23 जून 1761 ह्याच वेळेला भाऊसाहेबांनी पर्वतीवर आपला देह ठेवला. परंतु एक गोष्ट परत एकदा सांगतो, नानासाहेब पेशवे हिशोबाला अत्यंत पक्के होते. दौलतीला या सगळ्या प्रकरणात एक म्हणजे आपले लोक अटकेपर्यंत गेलेले होते ते, आणि हे आत्ताचं ह्याच्यात जे कर्ज झालेलं होतं काही कोटी रुपये,
नानासाहेब 23 जूनला ज्यावेळेला वारले त्यावेळेला नानासाहेबांनी कर्ज वारून टाकलेलं होतं, फक्त 16 लाखाचं कर्ज राहिलेलं होतं. तुम्ही बघा, एक माणूस जातोय पण तो आयुष्याचा हिशोब पूर्ण करत जातोय. हिशोबाला अत्यंत पक्क्या असणाऱ्या नानासाहेब पेशव्यांनी ही आपली शेवटची जबाबदारीसुद्धा पैशाची पूर्ण केली. रमण्यात जर का उभे राहिले असतील तर 25-25 लाख रुपये दान करणाऱ्यांना 16 लाख म्हणजे काय किंमत येते. परंतु ही जी वाताहत मात्र मराठ्यांची उडाली त्याच्यातनं ते सावरायला मात्र वेळ लागला. अब्दाली जो होता त्या अब्दालीच्या कानावर आलं की तिकडं अफगाणिस्तानमध्ये अशा वावड्यानं अफवा उठलेल्या आहेत सगळ्या की अब्दालीचाच पराभव केलाय मराठ्यांनी, त्यामुळे त्याची गादी राखायला म्हणून त्याला जावं लागलं तिथं. तो घाईघाईनं निघाला, दिल्ली सोडून घाईघाईनं अफगाणिस्तानकडे निघाला. आपली काबूलमधली गादी कंदाहारची राखायला निघाला. मराठ्यां आणि ह्या गिलक्यांचं युद्ध आहे त्याच्यात मी मध्ये खुशवंत सिंगांचं एक पुस्तक वाचलं, शिखांचा इतिहास. त्यांनी जो काही लिहिला आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की पानिपतावर लढाई झाली गिलचे आणि मराठ्यांच्यात, पण त्याच्यात विजय झाला शिखांचा. याचं कारण शिखांनी नंतर अफगाणांचा पराभव केला. रणजित सिंगांनी त्याच्यानंतर अफगाणांचा जोरात पराभव केला. त्या पराभवाच्या नंतर कोणीही अफगाण मंडळी खैबर खिंडीतनं आपल्याकडे येऊ शकले नाही. हा मराठ्यांचा विजयच एका परी. मी एका इंग्रजांनी इव्हॅन बेल या नावाच्या एका माणसांनी लिहिलेलं आहे की काही काही वेळा पराजयातही एक विजय असतो आणि मराठ्यांचा तो विजयच होता एका दृष्टिकोनातून, असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपल्याला ती नामुष्की नाही आहे. पानिपत झालं, मेले असतील लोक, शेवटी युद्ध आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी मरणार त्याच्यात, आणि कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. मराठा हरले जरी असतील पण ती नामुष्की आहे असं मुळीच माळगू नका. त्याच्यात नामुष्की नाही हे अब्दालीच्याकडनं की जो व्हिक्टोरियस आहे आणि तो व्हँक्विशला म्हणतोय की तुम्ही राहा इथं म्हणून तुमच्या पोचवून, त्याला ते जमणार नव्हतं. सगळ्यात जो कली आहे या सगळ्याच्यातला नजीब खान रोहिला. हा नजीब खान अत्यंत रोगाने व्यापलेला होता, सगळं गुप्तरोग झालेला होता, इंद्रियातनं पू व्हायचा आहे वगैरे सगळी वर्णनं या नजीब खान रोहिल्याची आहेत. पण नजीब खान पुढं काही वर्षात वाढला. त्याची कबरच्या पत्थरगडाच्या इथं नजीबाबाद म्हणून त्यांनी जे गाव वसवलं आहे पलीकडं, गंगेच्या पलीकडं ते गाव आहे, बरेलपासून जवळ गाव आहे ते सगळं रोहिलखंडात गाव आहे. तुम्हाला आता अजून एक 2-3 गोष्टी मराठ्यांच्या सांगतो मी, काय त्या ऐकण्यासारख्या आहेत सगळं. त्यातली एक गोष्ट म्हणजे पुढची 10 वर्षच झाली असतील नसतील, मराठ्यांची एक फौज विसाजी कृष्ण आणि रामचंद्र गणेश कानडे यांच्या आधिपत्याखाली दिल्लीत आली. मराठ्यांनी दिल्ली परत ताब्यात घेतली. वेळ लागला असेल, माधवराव पेशवा होता. काय काय केलं त्यांनी त्यावेळेला सांगू, पैसे कसे जमवले. हजरत निजामुद्दीनांचे श्राईन मराठ्यांनी लुटलं त्यावेळेला. पण मराठ्यांचा खरा राग कुणावर होता तसा, मराठ्यांचा राग नजीब खान रोहिल्यावर होता. तो नजीब खान वारलेला होता तेव्हा. मराठे चालत पत्थरगडापर्यंत आले, गंगा ओलांडली त्यांनी, यमुना ओलांडली, गंगा ओलांडली आणि ते त्या रोहिलखंडात आले आणि मराठ्यांनी तोफा डागून पत्थरगड उडवून टाकला. त्यांनी त्या ह्याची कबर, नजीब खान रोहिल्याची कबरी सगळी त्यांनी उडवून टाकली तिथं. इतका विजय मिळवल्याच्या नंतर माधवरावांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं, ही मंडळी ज्यावेळेला पुण्यात येतील ना तेव्हा त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळली गारपिरावर. इथं दुकानच्या या विसाजी कृष्णाच्या अंगावर लोकांनी सोन्याची फुलं इथं उधळून टाकलेली. इतका मोठा विजय या पराभवाच्या नंतर केवळ 10 वर्षात मराठ्यांनी सावरून हा केला, ही सुद्धा साधी बाब नाही. एक गोष्ट आणि मी तुम्हाला सांगतो, ती गोष्टही फार महत्त्वाची. मला आठवते मी दिल्लीत काही वर्षांच्या पूर्वी भाषण द्यायला गेलेलो. मी भाषण तिथं दिल्याच्या नंतर मला जायचं होतं मसुरीला. मसुरीला जो रस्ता जातो तो या अंतर्वेदीतनं जातो. म्हणजे पहिल्यांदा तो मेरठला जातो, मेरठच्यावरनं मुझफ्फरनगरला जातो, मुझफ्फरनगरहून तो रुरकीला जातो, रुरकीवरून हरिद्वारला जातो, हरिद्वार ऋषिकेशच्या अलीकडनं डेहराडून आणि मग मसुरी असा तो रस्ता आहे. मी ज्या वेळेला लोकांना सांगितलं ते म्हणाले तुम्हाला त्या रस्त्यावरनं जाता येणार नाही. मी म्हटलं का नाही जाता येणार. ते म्हणाले कावड घेऊन लोक गेलेत तिकडे, ते हरिद्वारकडे गेले. मी म्हटलं मग जाता येणार नाही, कावड घेऊन लोक गेलेत, मला का नाही जाता येणार. ते म्हणाले तो रस्ता बंद आहे. मी म्हटलं का बंद आहे. म्हणाले 1 नाही 2 नाही 10 दिवस रस्ता बंद आहे. माझं आश्चर्य वाढायला लागलं की 10 दिवस रस्ता बंद. मी म्हटलं का. त्याने सांगितलं किती लोक गेले तसं तुम्हाला वाटतं. मला वारीची आठवण झाली. आपल्याकडं पंढरीला आपली जी वारी जाते त्याच्यातनं लोक कसे जातात.
मला अंदाज नव्हता. त्याने मला सांगितलं 70 लाख लोक गेलेले आहेत तिथं. म्हटलं 70 लाख लोक करतात काय? ते म्हणाले ते जातात हरिद्वारला, तिथं हर की पोढीमध्ये स्नान करतात गंगेत. त्याच्यानंतर आपल्या ज्या कावडी आहेत त्या कावडी तिथल्या गंगाजलानं भरून घेतात आणि नंतर जमिनीला न टेकवता ते कावडी आपल्या गावात आणतात आणि तिथल्या महादेवाला अभिषेक करतात गंगाजलाचा. माझ्या मनात एक कल्पना तरळली त्यावेळेला. या प्रत्यक्षात येत नाहीत कधी कल्पना. आणि कल्पना अशी तरळली की या 70 लाख लोकांच्या खांद्यांवरनं कावडी काढून घेतल्या आणि त्यांच्या हातात बंदुका दिल्या आणि इकडे यायच्याऐवजी तिकडं जा म्हणून सांगितलं तर आपला 60 वर्षापूर्वी बदललेला भूगोल एका क्षणात दुरुस्त होऊन जाईल. पण या आपल्या कल्पना येत नाहीत, तशाच राहतात त्या. कुणाला तरी माहीत असेल तर अब्दाली कुठं थांबला होता ते ठिकाण तरी बघू आपण. लोक म्हणाले काय ते काय बघताय, अब्दाली कुठं झालं, जाऊ पुढं म्हणून. तिथनं बागपत आलं. मी बागपत आल्यावर म्हटलं अरे तू थांबव. बागपत म्हटलं श्रीकृष्णाच्या वेळेला श्रीकृष्णाने मागितलेलं गाव आहे या पांडवांच्यासाठी कौरवांच्याकडे. ते म्हणाले काही नाही ते काही थांबायला नको. अरे म्हटलं इथनं वरती गेल्यानंतर गौरीपुरा म्हणून गाव आहे ना, 24 ऑक्टोबर 1760 अब्दाली यमुना ओलांडून म्हटलं तो इथं आला ते गाव, तिथं आपण जाऊया ना, बघूया ना ते गाव. लोक म्हणाले काही नको बघा, इथं कशाला वेळ घालवायचा. म्हणाले काही नको, पुढं जाऊ. लोकांना थंड हवेची मसुरी पाहिजे होती. त्यामुळं तिथनं बटोत लागलं. बटोतच्या पुढं शामळी आलं आणि त्या शामलीला आणून शामली मला गाव दिसले का म्हटलं अरे थांबा 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 थांबा. लोक म्हणाले कशाला थांबायचं, काय इतकं रद्दड गाव होतं त्या आधी. तिथं पाऊस पडलेला होता, पाणी साचलेलं होतं सगळं तिथं. नाही म्हटलं इथं थांबवा आता ते. म्हणून आम्ही गाडी थांबवलीनं उतरलो. उतरल्यावर एक 5-25 लोक जमले बरं का सगळे तिथे. म्हणाले कहाँ से आए, कहाँ जाना है. म्हटलं हम आए महाराष्ट्र से, हम जा रहे देहरादून. एक गोष्ट म्हटलं मला सांगा, इथं घोसगड किल्ला कुठे आहे. ते म्हणाले कशाला पाहिजे तुम्हाला घोसगड. म्हटलं तुम्ही मला सांगा फक्त घोसगड कुठे आहे, मग तुम्हाला मी सांगतो मला घोसगड का पाहिजे. ते म्हणाले साहब वो दूरी पर वो टीला दिख रहा है ना, वही घोसगड है. ते म्हणाले सांगा आता तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला. मी ही कथा त्यांना सांगितली. ही कथा ही पानिपतच्या त्या पराजयावर किती मात करणारी आहे बघा. आता त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट ज्वलंत असं उदाहरण आहे कथा. म्हटलं 1788 हा जो नजीब खान रोहिल्याचा नातू, नजीब खानाचा जो मुलगा होता ना, काय नजीब खानाचं शेवटी वाताहत झाली असेल लोकांची. नजीब खानाचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला बघा. नजीबचा एवढ्या कडव्या माणसाचा मुलगा त्यानं शिखिझम स्वीकारलं तिथं. एक गुरु के 2 चेले, आधे शीख आधे रोहिले असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं गुलाम कादर. हा गुलाम कादर त्या वजिराशी संधान मारून दिल्लीत आला. दिल्लीत त्यावेळेला बादशाह अली गोहर हा मराठ्यांनी 60 साली बसवलेलाच तो होता. सुटलेला होता इंग्रजांच्याकडनं वगैरे सगळ्यानंतर. पण तोच बादशाह होता. शाह आलम दुसरा ही त्याची पदवी येते. गुलाम कादर दिल्लीत आल्यानंतर काही दिवस सरळ वागला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं इथं संपत्ती भरपूर दडली. तो खंडणी मागायला लागला. लोकांनी काही खंडणी दिली नाही. त्यांनी एक दिवस आपले स्वार आणले आणि दिल्ली काबीज करून टाकली, बंद करून टाकली सगळीकडे कोणाला. त्यांनी या बादशाला जेर केला, त्याच्या भोवती पहारेकरी ठेवले. त्याचा जो जनाना होता ना त्यातल्या बायकांना आणून त्यांनी प्रचंड त्रास दिला, त्यांची पूर्ण विटंबना केली. त्यांना विवस्त्र करून नाचवलं त्यांनी अनेक वेळा. त्याच्या ज्या मुली होत्या त्या मुलींना विकून टाकलं, आपल्या लोकांना त्यांनी देऊन टाकलं. त्याचे जे शहजादे होते त्यांना आणून नाचा म्हणाला इथे. अशा अनेक गोंधळ केले. दिल्लीत खणत्या लावल्या त्यांनी, उकरलं सगळं. दिल्लीचा किल्ला उकरून काढले, तर संपत्ती कुठं खाली ठेवली आहे का, कोणाच्या जिन्यात आहे का, कोणाच्या भिंतीत आहे का, म्हणून त्यांनी सगळं उकरून टाकला फार. इतका हायदोस सगळा घातल्याच्या नंतर गुलाम कादर हा बादशाकडे आला. त्या बादशाला त्याने सिंहासनावरनं खाली खेचला आणि सिंहासनावरनं खेचल्याच्यानंतर त्याला आडवा पाडून गुलाम कादर त्याची छातीवर बसला. तो म्हणाला बोल कुठे संपत्ती कुठे बोल. बादशाह त्याला म्हणाला तुला असं वाटतंय का की मी गिळलेली आहे ती संपत्ती म्हणून. तो म्हणाला तेही मला तुझं पोट चिरून बघावं लागेल. असं म्हणून त्याने कट्यार काढले आणि त्यांनी त्या अवस्थेत लोकांना म्हणाला आमची चित्र काढा अशी, मी बादशाच्या छातीवर बसलो अशी जगायची.
आणि त्यांनी अचानक ती कट्यार पुढं करून त्याला पेश कब्ज असं म्हटलेलं आहे. तो पेश कब्ज काढून त्यांनी बादशाचे डोळे काढले ते आणि त्या बादशाला अदबखान्यात मी तुरुंगात पाठवून दिला ते आणि हा स्वतः सिंहासनावर जाऊन बसला. काय घटना आहे. तुम्ही सियार मुतखरीन काढलं तर ह्यांनी पानच्या पानं हे या गुलाम कादरने दिल्लीत अत्याचार जे काही केले त्यांनी पानाच्या पानं भरलेले वाचवत नाही. मराठे आता आपला संबंध सांगतो काय ते. आपण दिल्लीचे संरक्षक होतो, पण दिल्लीच्या लोकांशी म्हणजे वजिराशी आपला बेबनाव झाला होता म्हणून त्यांनी या गुलाम कादरला आणलेला होता तिथं. त्याच्या आधी एक लढाई आपण राजपूतांशी हारलेलो होतो. याला लालसोटची लढाई असं म्हणतात. त्यामुळे आपले काही लोक मथुरेत होते, आपले काही लोक आग्र्यात होते, काही लोक ग्वाल्हेरला गेलेले होते. पण ज्या वेळेला महादजी शिंद्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की दिल्लीत असा हैदोस घातलेल्या गुलाम कादरने, त्यावेळेला त्यांनी आपली फौज दिल्लीत पाठवली. सगळ्या लोकांना एकत्र केलं. राणा खान, लक्ष्मणदास लाड, जीवबादादा बक्षी, अंबाजी इंगळे ही सगळी मंडळी दिल्लीत आली. दिल्लीत ती आली आहे पाहताना हा मेरठकडे पळून गेला. गुलाम कादर मेरठकडे मुळात तिथनं पळून गेला. या आपल्या लोकांनी त्या आंधळ्या झालेल्या बादशाला अदबखान्यातनं बाहेर काढला आणि दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवलं. आणि त्या बादशाच्या आज्ञेनं मराठी मंडळींनी त्या गुलाम कादरचा पाठलाग चालू केला. मेरठच्या इथं थोडीफार लढाई झाली. तो मेरठवरनं पुढं गेला. तो गेला एकदम पार घोसगडमध्ये जाऊन बसला. तुम्ही म्हणताय ना समोर घोसगड, हाच घोसगड. म्हटलं आमची मंडळी इथं आली त्याचा पाठलाग करत. घोसगड मराठ्यांनी वेढला. घोसगडावर तुफान सरबत्ती चालू केली तोफांची. गुलाम कादर घाबरून तिथनं पळून गेला आणि मराठ्यांनी मग नंतर तो किल्ला ताब्यात घेतला. ती संपत्ती ताब्यात घेतली. गुलाम कादरच्या आईला ताब्यात घेतलं आणि तोफा डागून किल्ला उडवून टाकला त्याने. मराठी तिथनं परत दिल्लीकडे निघाले. म्हटलं मी इथं का थांबलो सांगतो. आता हे तुम्ही शामली म्हणताय ना, आता गाव नकाशावर सुद्धा कदाचित सापडणार नाही, इतकं छोटंसं गाव आहे. म्हटलं शामलीला मराठे आलेले असताना, परतीच्या मार्गावर असताना त्यांना इथं खबर लागली की इथं जवळच गुलाम कादर लपून बसलेला आहे. मराठ्यांनी माणसं पाठवली आणि गुलाम कादरला जिवंत पकडले आणि हे सगळं घेऊन मराठे दिल्लीत आले. दिल्लीत आल्याच्या नंतर त्यांनी बादशाच्या समोर ते गुलाम कादरला उभा केला. ती संपत्ती सगळी तिथं ओतली आणि त्या बादशाच्या आज्ञेनं गुलाम कादरचा शिरच्छेद केला. ही घटना घडल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या बादशहाने मराठ्यांना त्यांचं निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर लावायला परवानगी दिली. ते निशाण 15 वर्ष दिल्लीवर फडकत होतं. 1788 ते 1803 जनरल लेक दिल्लीत येऊन दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्याकडनं ताब्यात घेईस्तोवर 15 वर्ष मराठी निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर फडकते. कुणाचा आहे ना आपल्याला. पुसला पानिपतचा पराभव केव्हाच आपल्या लोकांनी पुसून टाकला. विजयोन्मादाने दिल्ली गाठत होते लोक. घेतला काही वर्षात, पुढच्या 10 वर्षातच 1772मध्येच आपल्या लोकांनी तो 61चा पराभव हा त्यांनी धुवून टाकलेला होता त्याच्यात. पण हे सगळं वाचत असताना मला आठवतं तिथे एकदा पानिपतची आठवण आली ना. मी मगाशी सांगितलं तसं ते 70,000 आपले जे लोक तिथं पडले त्यांच्या बायका मुलांच्या आक्रोशाने माझ्या कानात खणखणाट झिंझिणाट होतो सगळ्या. तिथं मला तो शिरवेरही ह्याचं धड दिसायला लागतं. बाप सदाशिवराव भाऊचा तो म्हणे तिथं पडल्याच्या नंतर काही मोती मिळाली तिथं. किंबहुना तो अनुपगीर गोसावी तिथं आलेला असताना एक 3-4 दुराणी आले, अफगाण लोक आले तिथं. आणि त्यांनी सांगितलं हा जो माणूस होता ना हा जोरात लढत होता, त्याचे कपडे बिपडे किती चांगले आहेत बघा, ओरडत होता, दमलेला होता. आम्ही याला जाऊन विचारलं तू भाऊ आहेस का म्हणून. तो काही बोलला नाही आणि त्याने तलवार काढल्यावर आमच्या लोकांनी तलवारीनं मारलं आणि त्याचं गर्दन कापून नेली, मस्तक कापून नेलं. ते आमच्या एका माणसाकडे आम्ही आणून देतो असं म्हणून त्यांनी ते मस्तक आपल्या लोकांच्या अनुपगीर गोसावी याच्याकडे आणून दिलं. त्याचे व्यवस्थित संस्कार नंतर अनुपगीर गोसाव्याने केले. अनुपगीर गोसावी तिथं त्यांनी सगळी जमा केली, मुंडक्यांच्या राशी होत्या त्या मोडल्या आणि या सगळ्यांना त्यांनी भडाग्नी दिला. त्याच्या ज्या ज्वाळा उठल्या तिथं त्या जाणवतात. त्याची धग ही इथं कधीतरी जाणवायला लागते शरीराला आणि त्रास व्हायला लागतो सगळ्याच्यातला. अब्दाली तर तिथं होता, अतिशय उन्मादानं तिथं असलेला उभा असलेला भूकलंदरकडे जाणारा आणि तिथं फात्या पडणारा अब्दाली कधीतरी तिथं दिसतो.
नजीब खान रोहिला दिसायला लागतो. हत्तीवरनं उतरून पळत जाणारे आणि जादू भेटणारे आणि खांद्यावरनं आणणारे ती पार्वतीबाई तिथे दिसायला लागली. हाफिज रहमत खान मला दिसतो, मला अहमद खान बंगश तिथं दिसतो. तिथं तो आताई खान पडलेला होता, तो आताई खानाचा मुर्दाही मला तिथं आतमधनं दिसायला लागतो. कोण सगळे लोक गेलेले आहेत, प्रचंड मोठी लढाई. ही सगळी लोक रुंजी घालायला लागतात, भोवताली फिरायला लागतात. पानपतच्या आठवणी आपल्या साध्या नाही आहेत. गोष्ट अशी आहे की आमचे पूर्वज पडले भारताच्या रक्षणासाठी गेलेले, तख्ताच्या रक्षणासाठी गेलेले आमचे लोक पडले तिथं. पुण्याहून गेलेले कित्येक, पुण्याहूनच गेलेले आहेत लोक हे सगळे. त्याचं पुण्यात काय स्मारक आहे? जाऊ आपण याला जाऊ, बघू ना सगळा तो भाग बघू. अब्दालीची गोट कुठं कुठं होते, काय काय होतं, ती सगळी माहिती आपल्याकडे आहे. ती गावं आहेत अजून, तिथं आपल्याला जाता येईल, बघता येईल. पण ते लोक पडले की जाणीव आमच्या पुढच्या पिढीला करून देण्यासाठी पुण्यात पानपतचं काय स्मारक की नामुष्की नाही आम्हाला. हे बघा, अब्दालीचं पत्र आम्ही लावतो इथं. अब्दालीचं पत्र फक्त नानासाहेब पेशव्याला लिहिलेलं एक पत्र लावलं तर आपल्याला कळून येईल की आम्हाला नामुष्की वगैरे असले काय नाही तिथं. पुण्यात स्मारक झालं, पानिपतचं उभा राहिलं स्मारक इथंही झालं पाहिजे. एक विजयस्तंभ उभा करायला पाहिजे. असेल पराजय युद्धात, पण 3 दिवसातच अफजालीने जे पत्र लिहिले आणि मराठ्यांना कायम केलं, ह्यातच मराठ्यांचं जय हे सगळं असलेलं. ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्याकडे आणि झाल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की पानिपतच्या एकूण या सगळ्या युद्धाला आपण काहीतरी यश दिल्याचं वाटेल मला. खरं म्हणजे एक छोटीशी कविता, ती कविता म्हणतो आणि मी थांबणार आहे. काय ते सगळं सांगत असताना यातना होतात सगळ्या. लिहीन मी पुस्तकं नक्की लिहीन, संदर्भ काढून लिहीन. आमचे बसले तिथं बाळासाहेब बलकवडे, भरपूर कागद वाचलेत त्यांनी. त्यामुळे मला काही त्यांनी त्यावेळेला 60 वर्षापूर्वी लोकांनी ज्यावेळेला पुस्तकं लिहिली त्याला त्यांच्या हातात कदाचित संदर्भ ग्रंथ फार नसतील, मला उपलब्ध आहेत त्यात. पण लिहू आपण, जेवढं जमेल शक्य आहे तेवढं आपण करू. ह्या सगळ्या काय कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे त्याच्यात अगदी मायनर बदल मी केलेले आहेत. फक्त त्यांची क्षमा मागतो या बदलांच्याबद्दल. पण ही त्या वीरांना उद्देशून ही कविता आहे. ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. यमुनेचे तट पेटून उठले, मंदिरामुचे कोसळते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर उघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे पुण्य मळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर उघळते. सह्यगिरीच्या वनराजांनो या कुहरातुनी आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक रणांगण राखायास्तव करा रणांगण लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. खडक काजळे घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उराद तुमच्या दडलेले, काबुल कंधा हार पठावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक आसे, कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते. हिरवे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते.